नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यात पहिल्यांदाच एक ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. उद्या दिनांक 22 मार्च रोजी शहरातील सीपीएड मैदानावर बेळगाव तालुक्यातील 3000 गर्भिणींना सामूहिक सीमांत समारंभ आयोजित केला जाणार आहे. याशिवाय विविध विकलांग व्यक्तींना आवश्यक साधने आणि उपकरणे वितरित केली जाणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महिला सशक्तीकरण या माध्यमातून वस्त्र प्रदर्शन आणि विक्री केंद्रेही सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी येथील रहिवासी भावकू निंगप्पा हुंदरे यांच्या जनावरांच्या शेडला आग लागून एक पंढरपुरी म्हैस व एका बैलाचा आगीतच भाजून मृत्यू झाल्याची घटना काल शनिवार दिनांक 22 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे शेतकरी हताश झाला असून त्या गरीब शेतकऱ्याचे सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चलवेनहट्टी व मणिकेरी गावच्या संपर्क रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या त्यांच्या शेतामध्ये शेड बांधण्यात आले होते. या शेडमध्ये 60 पोती सिमेंट, 12 क्विंटल जोंधळे व पंढरपुरी म्हैस याची सुमारे किंमत 1,20,000 व शर्यतीचा बैल याची किंमत सुमारे 80,000 रुपये व शेतीपयोगी अवजार आणि बाजूलाच 5 ट्रॅक्टर कडबा आणि 5 ट्रॅक्टर गवतगंजी होती. या सर्व वस्तू आगीमध्ये पूर्णपणे भस्मसात होऊन गेल्या आहेत. बैल व म्हैशीचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता यापुढचे उपजीवन कसे करावे असा प्रश्न पडला आहे. या घटनेमध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यातून होत आहे. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर व सेवामार्ग रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने या रस्त्यावर अपघात वाढले आहेत. दुचाकी, 4 चाकी आणि अवजड वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. गेल्या वर्षांपासून ट्रक अपघातांचं प्रमाणही वाढलंय. रस्त्यावर तीव्र वळणे, काही ठिकाणी अपूर्ण रस्ता आणि सूचना फलक नसल्याने अपघात घडत आहेत. काही लोकांचा जीवही गेला आहे. अपूर्ण कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे काम अपघातांना आमंत्रणच देत आहे की काय असा प्रश्न जनतेतून विचारण्यात येतोय. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने धर्मवीर बलिदान मास निमित्त सांगली येथून प्रज्वलित करून धर्मवीर ज्वाला आणण्यात आली. आज रविवारी सकाळी ठीक 6:30 वाजता श्री गणेश मंदिर चन्नम्मा चौक येथे या ज्वालेचे आगमन झाले. यावेळी प्रांत प्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यांच्या वतीने या ज्वालेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोटारसायकल फेरीकडून या ज्वालेची दर्शन यात्रा काढण्यात आली. कॉलेज रोड, श्री शंभूतीर्थ धर्मवीर संभाजी महाराज चौक, किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, बसवान गल्ली, टिळक चौक येथून हेमू कलानी चौक मार्गे सोमनाथ मंदिर, तहसीलदार गल्ली येथे या दर्शनी यात्रेची सांगता करण्यात आली. गेल्या 15 आठवड्यातील अप्रिय घटनांच्या मालिकेमुळे बेळगाव पोलिसांनी सोशल मीडियावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. इंस्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी शनिवारी भडकल गल्ली येथील एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्गड्यान यांनी शुक्रवारी सकाळी पोलीस परेड मैदानावर काळ्या यादीतील गुन्हेगारांना तंबी दिली होती. खास करून या परेडसाठी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेल्यांना बोलावण्यात आलं होतं. या पाठोपाठ सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी बाळगा अशी पोस्ट स्वतः पोलीस आयुक्तांनी केली आहे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना किंवा मोबाईल हाताळताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीचा परवाना रद्द केला जाणार असल्याचं पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी सांगितलं आहे. त्यासोबतच बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी गाडी चालवताना कोणी मोबाईलवर बोलताना आढळल्यास पहिल्यांदा दंडात्मक कारवाई होईल. जर यावर थांबले नाही तर थेट लायसन्स रद्द केला जाईल असा इशारा देण्यात आलाय. बेंगळूर जिल्हा आनेकल तालुक्यातील हुसकूर मद्दुरम्मा जत्रेतील 150 फूट उंच लाकडी रथ शनिवारी सायंकाळी कोसळला. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रथ कोसळताना दिसत आहे.
सोनू निगम यांनी बेळगावकरांना आपल्या सुरेल आणि मनमोहक गाण्यांच्या प्रस्तुतीने मंत्रमुग्ध केलं. कल हो ना हो, ऑल इज वेल आणि हिरवा निसर्ग यासह अनेक गाण्यांच्या सुंदर वर्षावात सोनू निगम यांनी रसिकांना आनंद दिला. शनिवारी सायंकाळी कर्नाटक लॉ सोसायटी संचालित गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने आयोजित ऑरा महोत्सवमध्ये सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट सादर करण्यात आला. हिंदी, मराठी आणि कन्नड गाण्यांच्या सुंदर मिश्रणाने कार्यक्रमाला अप्रतिम यश मिळालं. रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात दररोज शेकडो दुचाकीस्वारांना मृत्यूचा सामना करावा लागतोय. त्यात सर्वाधिक वाहन चालकांना डोक्याला मार लागल्यानं मृत्यूला कवटाळावे लागते. हात पाय कुठेही जखम झाली तरी ती भरून काढता येते, मात्र डोक्याला मार लागल्यानंतर त्यातून सावरण्याची संधी क्वचितच एखाद्याला मिळते. डोके सलामत राहिले तर उर्वरित जीवनही समाधानाने जगता येऊ शकतं. त्यासाठी हेल्मेट हाच एकमेव सुरक्षित पर्याय असून प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरावे यासाठी बेळगाव जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्याकडून जागृती करण्यात येत आहे. हेल्मेट वापराचे फायदे दाखवणारे अनेक होर्डिंग्ज, बॅनरसह पोलिसांकडून प्रबोधनासाठी राबवण्यात येत आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे. लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे बाजारात लिंबूचे भाव चांगलेच कडाडलेत. बाजारात लिंबाची आवक कमी झाली आहे, त्यामुळे किरकोळ बाजारात एक लिंबू दर्जानुसार 8 ते 10 रुपयांना एक नग मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्यानं सध्या दर तेजीत आहेत. घाऊक बाजारामध्ये दर्जानुसार एक गोणी 500 ते 1800 रुपयांना विकली जात आहे. बाजारात रसाळ, मोठ्या आकाराच्या लिंबाचे दर जास्त असूनही त्यांना अधिक मागणी होत आहे. या महिनाभरापासून लिंबांना मागणी वाढली आहे, त्यामुळे भावात प्रचंड वाढ झाली आहे. मार्केट यार्डामध्ये गेल्या 1.5 महिन्यांपूर्वी 3 ते 4 हजार गोणी लिंबाची आवक होत होती, मात्र सध्या ही आवक निम्म्यावर आली आहे. मणतुर्गा गावाजवळ रेल्वेच्या भुयारी पुलाच्या कामामुळे खानापूर अनमोड मार्गावरील वाहतूक गेल्या 2 महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. स्थानिकांना असोगा मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आलाय. तथापि कच्चा रस्ता, धुळीचं साम्राज्य आणि मणतुर्गा गावातील अरुंद गल्ल्यांमधून करावा लागणारा प्रवास यामुळे वारंवार वाहतूक चक्काजाम होत आहे. भुयारी पुलाचे काम घेतलेल्या कंत्राटदाराच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार घडत असून लोकप्रतिनिधींनी कंत्राटदाराला युद्ध पातळीवर काम पूर्ण करण्याची सूचना करावी अशी मागणी होत आहे. धामणे येथील ग्रामदैवत बसवण्णा देवाची यात्रा सोमवार दिनांक 24 व मंगळवार दिनांक 25 अशी 2 दिवस होणार आहे. यानिमित्त बसवण्णा मंदिरात नुकत्याच झालेल्या बैठकीत यंदाची यात्रा डॉल्बी मुक्त करून पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी देवस्थान पंच कमिटीचे प्रमुख बाबाजी पाटील हे होते. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून यात्रेवेळी गावात ठिकठिकाणी डॉल्बी लावून धांगडधिंगा घालण्याचे प्रकार सुरू झालेत. त्यामुळे भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेनुसार पारंपरिक पद्धतीनेच यात्रा साजरी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील बसवणकुर्शीत ग्रामदैवत बसवण्णा कलमेश्वर आणि ब्रह्मदेव यात्रेनिमित्त उद्या सोमवारी सकाळी मंदिरात अभिषेक व विधिवत कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी गुलालाची उधळण करत हर हर महादेवच्या जयघोषात आंबिलगाडे मिरवणूक होणार आहे. मंगळवारी सकाळी अभिषेक पूजा होऊन सायंकाळी मंदिरासमोर इंगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी शनिवारी ग्रामस्थांनी काकती डोंगरातून इंगळ्यांची लाकडे आणली. बुधवारी, गुरुवारी खळ्यांच्या कुस्त्या होणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे मंदिरातर्फे कळवण्यात आले.
विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर भागाला जमखंडी तालुक्यातील कवटगी जॅकवेलमधून कृष्णा नदीचे पाणी देण्यास शेतकऱ्यांनी आंदोलन करून विरोध केला होता. अखेर 2 दिवसांनी पाणी सोडणे स्थगित करण्यात आल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाणी सोडणे स्थगित करण्याचे कारण शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळू नये की तांत्रिक दोष याचा संभ्रम मात्र कायम आहे. असे असले तरी सदर आंदोलन तात्पुरते शेतकऱ्यांनी मागे घेतले आहे. दरवर्षीपेक्षा यंदाचा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकर संपल्यामुळे पावसाळा सुरू होऊन हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईपर्यंत दुभती जनावरे पोसताना पशुपालकांना चाऱ्यासाठी तारेवरची कसरत करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा गळीत हंगाम दरवर्षीपेक्षा सुमारे 1.25 महिना अगोदरच संपला आहे. हंगाम सुरू असताना ऊस वाडे भरमसाठ असल्यामुळे त्या काळात पशुपालकांना ओल्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत नव्हता, तर सुक्या चाऱ्याऐवजी वाड्याचा वापर होतो. वाडे बंद झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी पहिल्या सत्रात गाळपासाठी गेलेल्या ऊस क्षेत्रामध्ये स्वतःच्या गरजेपुरतेच चाऱ्यासाठी शाळू, मका, हत्ती गवत ही चाऱ्याची पिके घेतली आहेत. सध्या आडसाली ऊसास ओला पाला असला तरी तो ऊसास चिकटून असल्यामुळे काढता येत नाही. त्यामुळे चाऱ्यासाठी तारेवरची कसरत करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.